बरं, आता इमेजिन करा, तुम्ही एक 20-22 वर्षाचे तरुण कुठेतरी पुणे वा मुंबईसारख्या ठिकाणी भाड्याच्या घरात राहत आहेत. 15-20 हजारासाठी MIDC किंवा कॉल सेंटरमध्ये काम करतायत. तुमच्या पुढे तुमची पूर्ण लाईफ आहे. तुमच्यावर तुमच्या आईवडिलांची जबाबदारी आहे. तुमचे स्वप्न तर मोठे मोठे आहेत की लाईफमध्ये काहीतरी करून दाखवायचं, मोठं व्हायचं. रोज इंस्टाग्राम व यूट्यूबवर मोटिवेशनल व्हिडिओ पाहून आपण पण असं काहीतरी करायचं. मिलेनियर व बिलियनरची लाईफस्टाईल पाहून आपल्याला पण आपलं आयुष्य असंच जगायचं असे स्वप्न तर पाहतात, पण त्यासाठी एफर्ट मात्र घेत नाही. कुठं काहीतरी शॉर्टकट भेटतो का याच्या शोधात असतं. आपल्या आयुष्यातील 2-3 वर्ष इन्व्हेस्ट करायचे, भरपूर कष्ट घ्यायचे व त्यानंतर श्रीमंत व्हायचं, असा मोटिव्ह तर कोणाचाच नसतो. आणि अशाच एका दिवशी तुम्हाला कधी नवा तुमच्या एका जुन्या मित्राचा मेसेज येतो. इंस्टाग्रामवर तो तुमची चौकशी करतो, तुमच्याबद्दल बरं वाईट विचारतो आणि सहज तुम्ही त्याची इन्स्टा ID चेक केल्यानंतर तुम्हाला दिसतं तर काय, तो रोज मोठमोठ्या गार्डनमध्ये हिंडतोय, स्टोऱ्या टाकतोय, बिग मॉल रेस्टॉरंटमध्ये रोज लंच व डिनरचे फोटो टाकतोय. एकदम हॅपी लाईफ, अगदी जे तुमची ड्रीम लाईफ होती तोच जगतो का काय असं तुम्हाला वाटू लागतं. आणि मग फेअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे फोमो. तुम्हाला असं वाटतं की तो काय करतोय जे आपण करत नाही, ज्याच्यामुळे तो सक्सेसफुल होतोय आणि आपण नाही. आणि अशाच त्याच्या देखादेखीत गोष्टींना भारावून तुम्ही त्याला मेसेज करता की मला पण तुझ्याबरोबर तुझ्या कंपनीत लावून घे व तू नेमकं काय काम करतोय ते मला पण समजून सांग. हा, एक्झॅक्टली काय काम करतोय हे ते तुम्हाला कधीच सांगणार नाही, पण त्याच्याबद्दल, त्याच्या कंपनीबद्दल, त्याच्या मंथली इन्कमबद्दल मोठमोठ्या बाता मारायला चालू करतो. त्याच्याबद्दल अशा गोष्टी सांगतो की तो इकडे फिरायला गेला, इकडे एवढे पैसे कमवले, एवढे पैसे उधळवले, एवढ्या आयुष्य केल्या वगैरे वगैरे. आणि मग तुम्ही पण पूर्णपणे भारावून जाता आणि त्याच्याबरोबर त्याची कंपनी जॉईन करण्याचा निर्धार करा. आणि इथेच तुम्ही एका मोठ्या ट्रॅपमध्ये फसले जा. आता तो तुम्हाला स्टार्टिंगला 2-3 हजार रुपये जमा करून फ्री सेमिनार अटेंड करायची सांगतो. हा सेमिनार ते आहे, पण ते 3 दिवस खाण्यासाठी तुम्हाला 2,500 ते 3,000 रुपये भरावे लागतात. हे 3 दिवस तुम्हाला एका राजासारखेच म्हणताना ते खायला देतो, म्हणताना ते ठिकाणी एकदम VIP ट्रीटमेंट, तुम्हाला असेच आयुष्यभर जगावं असं वाटतं, इतकी भारी ट्रीटमेंट. पण ह्याच 3 दिवस सकाळी 9 वाजेपासून तर रात्रीच्या 9 वाजेपर्यंत सेमिनारच चालतात, मोटिवेशनल सेमिनार. त्या सेमिनारमध्ये 3 दिवस फक्त कसे तुमचे आईवडील हे तुमच्या सध्याच्या परिस्थितीला जबाबदार आहे असे सांगितले जाते. व तुम्हाला जर खरोखर सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपल्या आईवडिलांचं ऐकायचं, आपल्या नातेवाईकांचं ऐकायचं जरा कमी करावं लागेल असं सांगितलं जातं. तुम्हाला अगदी गीतेतल्या गोष्टी सांगून सांगितलं जातं की अर्जुन हा लढायला नकार देत नव्हता, पण तो आपल्या लोकांशी लढायला नकार देत होता. आणि आपल्याला कित्येकदा आपल्या हक्कासाठी आपल्याशीच लढावं लागतं आणि याला धर्मयुद्ध म्हणतात, अशा मोठमोठ्या बातच. आणि मग हे 3 दिवसात तुम्हाला फुल मोटिवेट केलं जातं. आपण जे सध्या काम करताय ते काम सोडून, नोकरी सोडून त्यांची कंपनी जॉईन करायचं. आणि मग त्यांची कंपनी जॉईन केल्यानंतर कित्येकांचे आयुष्य कसे पालटून गेले असले मोटिवेशनल सक्सेस स्टोऱ्या तुम्हाला दाखवले जातात. अनेक लोकांचे अनुभव सांगितले जातात आणि हे 3 दिवस तुम्ही असेच मोटिवेट राहता. आपल्या सध्याच्या एज्युकेशन सिस्टीमला नावं ठेवले जातात, राजकारण्यांना नावं, जगात कशा प्रकारे नोकऱ्या नाही राहिल्या. आणि तुम्हाला स्टँड आउट करायचं असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे, तो म्हणजे आमची कंपनी असे दर्शवून दिले जाते. आणि तुम्ही पण कुठेतरी भारावून जाता, कारण एक खोटं 10 वेळा ऐकल्यानंतर आपल्याला ते खरं वाटायला लागतं. आणि इथं जर 3 दिवस फक्त एकच गोष्ट रिपीट तुमच्या कानावर पडते, कसं जॉब म्हणजे जॉईन ऑदर बिझनेस, जोकर ऑफ बॉस वगैरे वगैरे. आणि तुम्हाला खरोखर सक्सेसफुल व्हायचं असेल तर ह्या गोष्टी सोडण्यात द्याव्या लागतील, जॉब सोडण्यात द्यावा लागेल आणि आमचीच कंपनी जॉईन करावं लागेल असं सांगितलं जातं. आणि मग 3रा दिवस उजडतो आणि ह्या 3ऱ्या दिवशी तुम्हाला कळतो यांचा खरा मास्टर प्लॅन. या कंपनीत जॉईन होण्यासाठी तुम्हाला रुपये देण्याची गरज नाही, पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. कोणताही धंदा करायचा म्हणल्यावर इन्व्हेस्टमेंट तर करावीच लागते.
आणि मग काय, तुम्हाला हा धंदा जॉईन करण्यासाठी इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपात आमच्या कंपनीचे प्रोडक्ट विकत घ्यावे लागतील, तरच तुम्ही आमच्या कंपनीत जॉईन करू शकता. तुमच्याकडून 50,000 ते 1,20,000 रुपयापर्यंतचे प्रोडक्ट विकत घेण्याबद्दल सांगितलं जातं आणि तुम्ही जितके जास्त प्रोडक्ट विकत घ्याल तेवढ्याच मोठ्या पोझिशनला तुम्ही असाल असं तुम्हाला सांगितलं जातं. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे या 3 दिवसात तुमचा पूर्णपणे ब्रेन वॉश केला जातो. तुम्हाला तुमच्या आईवडिलांबरोबर फोनवर बोलून दिले जात नाही व वारंवार तुम्हाला सांगितले जाते की कसे तुमच्या सध्याच्या परिस्थितीला जबाबदार हे तुमचे आईवडील व तुमचे नातेवाईकच आहेत. त्यामुळं जर तुम्हाला खरोखर आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर घरच्यांचं ऐकणं बंद करावं लागेल. आणि मग काय, त्यांचं ऐकून तुम्ही पण पैसे देण्यासाठी घरी आईवडिलांवर दबाव टाकता. अनेकदा तर खोटे बोलून का होईना पण कसे तरी पैसे मिळवावे आणि कंपनीत भरावे असा निर्धार तुम्ही करता. आणि एकदा जर का तुम्ही पैसे भरले तर मग तुम्हाला ह्या कंपनीची खरी रियालिटी माहिती होते. जो मित्र तुम्हाला मोठमोठ्या BMW व मर्सिडीजचे स्वप्न दाखवत होता, मोठमोठ्या रेस्टॉरंट व मॉलमध्ये फोटो काढून इंस्टावर स्टोरी ठेवत होता, त्याच्याकडे घरी लावायला कोलगेटही नाही, तो कसं बस आयुष्य काढतोय आणि फक्त इंस्टाग्रामवर शो ऑफ करतोय. व या कंपनीत तुमचं काम फक्त एवढं आहे की तुम्ही पण लोकांच्या गाडीपुढे जाऊन फोटो काढायचे, इंस्टावर स्टोऱ्या ठेवायच्या आणि जे तुमचे जुने मित्र आहेत त्यांना DM करून त्यांना या कंपनीत जॉईन करून घ्यायचं. आणि मग जेव्हा तुम्ही या कंपनीवाल्यांकडे तुमचे पैसे रिफंड मागायला जाता तेव्हा ते तुम्हाला सांगतात की तुमचे पैसे रिफंड भेटणार नाही. तुम्हाला जर तुमचे पैसे परत हवे असतील तर जसं तुमच्या मित्राने तुम्हाला जॉईन केलं तसं तुम्ही तुमच्या अजून 2-3 मित्रांना जॉईन करा, जेणेकरून तुमचा पैसा रिकवर होईल व त्यानंतरचा तुमचा पैसा हा तुमची प्रॉफिट राहील. आणि नाही वेळा जाणे तुम्हाला पण तेच काम करावं लागतं जे तुमच्या मित्राने तुमच्याबरोबर केलं. स्वतः खड्ड्यातून वर येण्यासाठी 3 लोकांना खड्ड्यात टाकणं. पण जे तुमच्या मित्राने तुमच्याबरोबर वागलेलं तेच आता तुम्हाला नाही वेळा जाणे तुमच्या मित्रांबरोबर वागावं लागतं जर तुम्हाला तुमचा पैसा परत हवा असेल तर. आणि हा लूप असंच चालू राहतो. नेटवर्क मार्केटिंग, MLM, डायरेक्ट सेलिंग, वेगवेगळ्या नावाने प्रचलित झालेल्या कंपन्या काम मात्र सारखंच करतात. आणि या कंपनीचे प्रत्येक माणूस हा दुसऱ्या कंपन्यांना नाव ठेवून आमची कंपनी अशी नाही, आमची कंपनी वेगळी आहे. नेटवर्क मार्केटिंग किंवा MLM ही संकल्पना अशी होती की एखादा प्रोडक्ट फॅक्टरीतून तयार होण्यापासून तर तो एंड कस्टमरपर्यंत जाण्यापर्यंत तो रिटेलर, होलसेलर, वेंडर अशा प्रत्येकाच्या हातात जातो आणि प्रत्येक त्याच्या किमती वाढवत जातो आणि शेवटी एंड कस्टमरला तो फार महागात पडतो. ह्या सगळ्या साखळी काढून डायरेक्ट बिझनेस टू कस्टमर पर्यंत प्रोडक्ट पोहोचवायचा आणि मधले कमिशन हे नेटवर्क मार्केटिंग करणाऱ्या लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं, जेणेकरून कस्टमरचा फायदा होईल. मात्र या संकल्पनेचा गैरवापर हा अनेक कंपन्यांनी सुरू केला. त्यांचे कचरा प्रोडक्ट विकण्यासाठी. असे प्रोडक्ट ज्यांची मार्केट व्हॅल्यू 10 रुपयेही नसेल अशा प्रोडक्टला या नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून 5 ते 10 हजारपर्यंत वाढवून विकले जाते, म्हणजे लायकीपेक्षा कित्येक पटीने जास्त. आणि हा पैसा येतो हा गोरगरिबांच्या कष्टातून आणि हा पैसा जातो ह्या प्रोडक्ट बनवणाऱ्या मोठमोठ्या कंपन्यांच्या मालकांच्या खिशात. आणि ही स्कीम सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात चालू आहे नेटवर्क मार्केटिंगच्या स्वरूपात. त्यामुळे जर आता भविष्यात तुमचा कधी न बोलणारा मित्र अचानक तुम्हाला इंस्टाग्रामवर DM करून तुमची चौकशी करत असेल तर पहिले तर सावध राहा आणि असल्या या फालतू कंपन्यांपासून लांब राहा. आणि जर कोणी असेल जो या MLM स्कीममध्ये अडकलेला आहे तर त्याला एवढंच म्हणणं आहे की भावा, पैसे कमवता येते, इज्जत नाही. त्यामुळे लवकरात लवकर हा धंदा सोडून काहीतरी चांगल्या कामाला लागा, जेणेकरून तुमचं पण चांगलं होईल आणि आमचं पण चांगलं होण्यासाठी व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब
व व्हिडिओला लाईक करा.